आज मी तुम्हाला सुकी कोलंबी मसाला म्हणा किंवा सुकी कोलंबीची कोकणी पद्धतीची रेसिपी दाखवते। त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, या साधारण पाव किलो कोलंबी आहेत आणि ज्याची मी काळी धागा काढलेला आहे आणि त्याला हळद आणि मीठ आणि जरासं आगळ लावून थोडा वेळासाठी ठेवलेला आहे आणि याच्यासाठी मिनिमल मसाले लागणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे याला दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत आपण आणि हे 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्यात, 2 कोकम आहेत, हळद आणि हा फिशचा मसाला आपण आता नवीन ताजा बनवला तो घेतलाय आणि हा 1 चमचा फक्त मिळून येण्यासाठी आपण जरासं कांदा खोबऱ्याचं वाटण घातलंय। ते तुम्ही नाही घातलं तरी सो चालेल, पण मी आज घालते। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा आता लसूण घालूया। लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया। लसणाचा छान वास यायला लागला आता परतल्याचा। आता आपण कांदा घालूया। आणि आता कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्याला 2 ते 3 मिनिटं लागतील। आपण पुढील बघूया। कांदा आता थोडासा गुलाबीसर झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स टाकूया। दोन मिनिटं याला असंच परतवूया, ज्याच्यामुळे याचा सगळा थोडासा मुसलेला वास, आता प्रॉन्सचा एक विशिष्ट वास असतो तो थोडासा कमी होईल। दोन मिनिटं परतवून झालं। आता हा आपला 2 चमचा फिश मसाला जो आपण बनवलेला आहे तो घालूया। आणि आता याला झाकण ठेवूया। 5 ते 7 मिनिटं लागतील याला आणि पाणी घालायची गरज नाही, कारण या कोलंबीचं थोडंसं पाणी येईलच, त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही, पण थोडंसं मध्ये मध्ये येऊन आपण चेक करायचं। एक्स्ट्रा लाईट कर। तर ही कोलंबी बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून जरासं पाणी घालून आणि 2 कोकम घालूया आणि हे परत 4 ते 5 मिनिटांसाठी आपण शिजवायला ठेवूया।
काही कोलमी झालेली आहे. आपण याच्यावर कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालण्यासाठी मी तुम्हाला एक छानशी टिप्स सांगते. आपण कोथिंबीर नेहमी फ्रीजमध्ये ठेवतो. तर ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आहे ना, जेव्हा आपल्याला सर्व करायची असेल, जेव्हा आपल्याला कुठल्या पण रेसिपीमध्ये वगैरे घालायचं असेल तर त्याच्या आधी 10 मिनटं ती पाण्यात घालून ठेवायची. पाण्यात घालून ठेवल्यामुळे ना जेव्हा घालतो त्यावेळी ती एकदम फ्रेश राहते आणि जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याला एकदम फ्रेशनेसचा तुम्हाला एकदम त्याचा अनुभव येईल. तर मी पण तशी करते, तुम्ही पण तसं करा. तर ही आपली कोलंबी मसाला डिश रेडी झालेली आहे. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला ही माझी डिश आवडली का?